सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत हितगुज हे प्राध्यापिका सौमिना आंबेकर यांचं पुस्तक. त्यातील आज जो लेख मी वाचून दाखवते त्याचं नाव आहे अँटीबायोटिक. हिंदी सिनेमाचा दुःखी शेवट दाखवताना फार पूर्वी सिनेमाच्या नायकाला क्षय किंवा TB होत असे. आता कॅन्सर झालेला दाखवतात. या ट्युबरक्युलोसिसवर म्हणजे TBवर औषधच नव्हतं. तो झाल्यानंतर मृत्यू अटळ होता. तसंच त्यावेळी कॉलरा, टायफॉईड, न्यूमोनिया, घटसर्प या आजारांनी अनेक लोक दगावत असत. एका प्रयोगामध्ये डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लंडनमध्ये एका प्लेटमध्ये स्टॅफिलोकॉकस ऑरियस नावाचे बॅक्टेरिया जेलीमध्ये घालून ठेवलं. काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात आलं की प्लेटमधील बॅक्टेरियांवर कोणीतरी सूक्ष्मजीवांनी हल्ला करून ते खाल्लं होतं. साहजिकच बॅक्टेरियांची वाढ थांबलेली होती. आक्रमण केलेल्या सूक्ष्मजीवांची चाचणी केल्यावर त्यांना असं कळलं की ती वाढ रोखणारी पेनिसिलियम नावाची एक प्रकारची बुरशी आहे. हे एक महत्त्वपूर्ण रहस्य त्यांना उलगडलं. 1929 साली पेनिसिलिनचा शोध डॉक्टर फ्लेमिंग यांना लागला खरा, मात्र त्यापासून पेनिसिलिन हे औषध तयार करू शकले नाहीत ते. काही वर्षानंतर डॉक्टर अर्नस्ट चेन हे जर्मन बायोकेमिस्ट आणि डॉक्टर हॉवर्ड फ्लोरे हे ऑस्ट्रेलियन पॅथॉलॉजिस्ट हे दोघे शास्त्रज्ञ ऑक्सफर्डमध्ये काम करीत असताना त्यांनी पेनिसिलियमपासून पेनिसिलिन नावाचं औषध किंवा पहिलं अँटीबायोटिक तयार करण्याचा मान पटकावला. या त्यांच्या पहिल्या पेनिसिलिन अँटीबायोटिकचा पहिला पेशंट एक पोलिसच होता व त्याला डोकं, चेहरा, फुफ्फुसं या अवयवांना बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं होतं. या नव्या जन्मलेल्या अँटीबायोटिकने त्याला 5 दिवसातच फरक जाणवला. मग हे औषध हळूहळू इतर देशात न्यूमोनिया, घटसर्प या रोगांवर वापरलं जाऊ लागलं. परंतु हे पेनिसिलिन सर्व प्रकारचं, सर्व जातीचे बॅक्टेरिया मारू शकत नव्हतं. अँटीबायोटिक्स याचा शब्दशः अर्थ बघायचा झाला तर अगेन्स्ट लाईफ किंवा प्रतिजैविके असा एक सूक्ष्मजीव की जो दुसऱ्या एका सूक्ष्मजीवाला आपल्यातील रसायनामुळे मारू शकतो. अँटीबायोटिक्स हे शरीरातील आजारास कारणीभूत असणारं बॅक्टेरिया या एका पेशीय सूक्ष्मजीवांच्या पेशीभित्तीवर हल्ला करतात. त्यांचं जीवन विस्कळीत करून त्या पेशीतील द्रव्ये पेशीभित्ती बाहेर पडून तिचा नाश करतात आणि हे करीत असताना इतर पेशींवर कोणताही परिणाम होणार नाही याची दखल घेतली जाते. अशा या अँटीबायोटिक पेनिसिलिननं त्यावेळी हजारो लोकांचे प्राण वाचवले आणि म्हणूनच सर अलेक्झांडर फ्लेमिंग, डॉक्टर अर्नस्ट चेन आणि डॉक्टर हॉवर्ड फ्लोरे या तीनही शास्त्रज्ञांना 1945 साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं. शास्त्रज्ञांची या अँटीबायोटिकमधील भरारी चालू होती. डॉक्टर सामन वॉक्समन यांनी न्यू जर्सीमध्ये बॅक्टेरियांचा एक असा समूह शोधला की जो बॅक्टेरियांना मारणारे रसायन तयार करू शकतो आणि तो म्हणजे स्ट्रेप्टोमायसिस. यापासून स्ट्रेप्टोमायसिन नावाचं औषध 1944 मध्ये शोधलं गेलं की ज्यापासून या क्षयरोगाच्या पेशंट्सना जीवदान मिळालं. पेनिसिलिनने जे बॅक्टेरिया मरू शकत नव्हते तेही या स्ट्रेप्टोमायसिनने मारले जातात हे समजलं. हळूहळू अशी अनेक प्रतिजैविक मानव तयार करू लागला. एक औषध अनेक आजारांवरही काम करू लागलं. त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक असं म्हणतात. एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या
पुणे येथील पिंपरीमधील हिंदुस्तान अँटीबायोटिक्समध्ये डॉक्टर जे जे तिरुमलाचार यांनी 1961 साली हेमायसिन हे अँटीबायोटिक स्ट्रेप्टोमायसिस पिंपरीनिया या मातीत वाढणाऱ्या सूक्ष्मजीवापासून मिळवलेले, जे अनेक प्रकारे काम करते. अनेक प्रकारचे त्वचा रोग, अंगावरची सूज, रॅश, ॲलर्जी यावर गुणकारी आहे. आज हिंदुस्तान अँटीबायोटिक्समध्ये पेनिसिलिन, स्ट्रेप्टोमायसिन, ट्रेटासायक्लिन, निओमायसिन, हेमायसिन, जेंटामायसिन इत्यादी अनेक प्रतिजैविक तयार केली जातात. असं वाटतंय की पुन्हा एकदा लवकरच असा साक्षात्कार शास्त्रज्ञांना होईल. एक देवदूत अँटीबायोटिक्सच्या रूपानं येऊन कॅन्सरसारख्या असाध्य रोगाला पळवून लावेल. आणि हो, मग हिंदी सिनेमातील हिरोचा शेवटही बदलेल. खरं आहे ना? अगदी हिंदी सिनेमात कुठचा तरी नवीनच रोग त्यावेळेला शेवट करण्यासाठी हिरोला झालेला असेल बहुतेक. तर उद्या आपण अशाच एका छानशा लेखासह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.